एक सांगू का, संसार प्रारब्धाने घडतो आणि परमार्थ संतांच्या आशीर्वादाने घडतो. कळलं का? हे महत्वाचं लक्षात घ्या. संसार प्रारब्धाने घडतो आणि पुढे जाऊन सांगतो, खरी जर निष्ठा असेल तर प्रारब्ध सुद्धा पालटतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण हरिकृपे त्याचा. एवढी ताकद आहे. म्हणून पवित्र तो देह. कोणचा देह पवित्र? राम कृष्ण हरी जय जय राम. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मुखाने नामस्मरण नित्य करत जा. रोज न चुकता हरिपाठ म्हणत जा. आपोआप सगळं अंतर्बाह्य पवित्र होईल. पवित्र तो देह, नुसता नाही, तो देह. वाणी पुण्यवंत, तीच वाणी पुण्यवंत आहे जी विठ्ठलाचं नाव घेते ती. ते म्हणाला बाकी कोणाचं नाव घेतलं तर मला कशाला उगीच भानगडीत घालता. हे सगळे देव आहेत. पांडुरंग हा देवाचा देव आहे. माझं म्हणणं कळलं ना? सगळ्यांना काय म्हणतात? देव. आणि विठ्ठलाला काय म्हणतात? देखिला देखिला माय. बळिया माझा पंढरीराव, जो या देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव. काय म्हणतात? काय म्हणतात? म्हणून देवादिदेव कुणालाच म्हणत नाही. देवादिदेव फक्त पांडुरंगालाच म्हणतात. आणि त्याच्याकडे जो वारकरी दिसायला जरी साधा असला तरी असायला बिलकुल साधा नाही. तो पांडुरंगाचा नाव घेतो, तो काही साधा आहे का? कोळशाचा व्यापारी निराळा ना हिऱ्याचा व्यापारी निराळा. कोळशाची वखार जरी भरली आणि त्याच्या खिशात 2 हिरे असली तरी त्या 10 वखारीची किंमत त्या एका कोटाच्या खिशात आहे. तसं बळिया माझा पंढरराव, जो या देवाचाही देव, जो देवाचा देव आहे असा माझा पंढरराव बळिया. त्याचं नाव घेतो तो देह पवित्र, तो देह. वाणी पुण्यवंत. मुखाने नामस्मरण बाहेर पडण्याकरता सुद्धा वाणीची पुण्याई लागते. जर पुण्याई नसेल तर मुखाने नामस्मरण बाहेर पडतच नाही. पडतच नाही. काही काय म्हणतात, कशाला पंढरपूरला जाता, दरवर्षी कशाला जाता? नाही, काही नडलंय का तुझं? तू जुगार खेळत बसतोस 2-2 रात्री, आम्ही विचारतो का? मग आम्ही पंढरीला जातो, ह्याच्यात तुझं काय अडलं? तू पैसे दिलेस का? नाही ना. काय नडलं? आम्हाला चालून बरं वाटतं, तुला बसून बरं वाटत नाही. कारण आम्ही एका ठिकाणीच बसलोय, ते पांडुरंगाच्या चरणाजवळ, माऊलीच्या चरणाजवळ. त्यामुळे बाकीची काही भानगड होतच नाही. म्हणून पवित्र तो देह. वाणी जो वदे अच्युत सर्व काळ. अरे त्याच्या चिंतनाने माणूस तरतो. कळलं का? त्याच्या चिंतनाने. म्हणून एकच संप्रदाय असा आहे की ज्याच्यामध्ये देवाच्या नावाबरोबर संताचं नाव आहे. उत्तर हिंदुस्थानला जा, श्रीराम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण एवढंच आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. पण इथे जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानबा
मी 2 तासापेक्षा 1 मिनिट कीर्तन जास्ती करणार नाही आणि त्याच्या अगोदर सोडणार नाही बरं का. अजून एक 5 मिनिटं राहिलीत. 10:30 वेळा हातात घेतला, 12:30 जय विठ्ठल. जी काही तुमची फुलं वगैरे टाकायची असतील काय असेल ते वाटून घ्या, म्हणजे ते बरोबर होईल. म्हणून पवित्र तो देह वाणी पुण्यात गुंडाळून टाकतो अभंग. काय एकच सांगितलं फक्त अभंग, पवित्र तो जो वद्या तयाच्या तरतील दोषी देवैची रज धावत चालती काय त्या उरले वैकुंठ नायक. तुका म्हणे देव तो इथे झालेला आहे आणि तेथे ओग नाम त्रिवेणीचा. अर्ध्या मिनिटात पुढची 5 कडी. आणि अजून 7 दिवस ठेवला असतं तर ह्याच अभंगावर 7 दिवस रंगून सांगितलं. पण एवढंच लक्षात ठेवा, ज्यांचा स्मरण आहे तो देह पवित्र होता आणि पवित्र होता म्हणून आजच्या दिवशी कीर्तन होतं. पवित्र होता म्हणून आजच्या दिवशी कीर्तन होत आहे. मुलांना ती सद्बुद्धी झाली आणि वारकरी परिसर आहे म्हणून आनंदाची गोष्ट आहे. आलं का लक्षात. अशा वारकऱ्याचं स्मरण केलं तरी पुण्य लागतं. पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे, वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. नेमे जाय पंढरीसी चुको निधी तो. अशाचं स्मरण आज आपण केलं. ज्यांना माळा घालायची असेल त्यांच्याकरता मी थांबणार आहे. बसतोच, रोज माळा घालतोच. ज्यांना बुद्धीत काही फरक पडला असेल आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न नाही. मुलगी त्यालाच धुंडतात ज्याचं लग्न झालं नाही त्याचं. काय काय मला येऊन सांगतात आमच्या आहे. मग मी म्हटलं का तुला घाल तुझा. पण एक लक्षात ठेव, माळ कुणाकडून घातली याला महत्व नाही, माळ कुणाची हे महत्व आहे. आमच्याकडे नको त्याला महत्व झालं. कुणाकडून माळ घातली आणि आमच्या गावात अमक्याची माळकरी आहे, दुसरा कसा मध्ये शिरून द्यायचा. अरे येड्या, तुला लक्षात आलं का. कोणत्याही महाराजाने घालू दे, ते वास्कर असू दे, आजरेकर असू दे, सातारकर असू दे, कोणीही असू दे, कोणाची माळ घरी घातली तरी पांडुरंगाची माळ आहे. हे काय झालं, हे काय झालं, आपण लग्न लावण्याकरता भटजी बोलवतो, तो भटजीच नवरा झाला. कळलं का तुम्हाला कोण नवरा झाला. अरे तू माळ घातली, माझ्याकडून माळ घातली म्हणजे बाबा महाराजाकडून माळ घातली इतपत बरोबर आहे. पण ती बाबा महाराजाची माळ घातली का. मी म्हटलं का बाबा महाराज म्हण. काय म्हटलं, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हेच म्हटलं ना. म्हणून नीट लक्षात ठेवा, गळ्यात माळ कोणाच्याही फडाची असू दे पण ती शेवटी हे सगळ्या वारकऱ्याला कळलं पाहिजे. नाही आमच्याकडे अमक्याचेच माळ करेत. अरे कोणाची माळ, अमकं का तमकं हे डोक्यातून काढून टाका. हे सगळा भेद काढून टाकण्याकरता वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायात जर तुम्ही भेद निर्माण केला, मला सुद्धा खूप विरोध. भगवतीताई तुमची मुलगी कीर्तन करते, मग काय तमाशात जावं का नाचायला. जनाबाई नव्हती, नामदेवरायच्या मागे उभी होती ना. अरे फडकरी होती पहिली ती. तिची पॉवर सांगू का. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. फडात कशी पद्धत आहे, जो मुख्य असतो तो सांगतो, अय तू म्हण. नामदेव महाराज कीर्तन करतायत, जनाबाई टाळ घेऊन मागे उभी आहे. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. काय नाही म्हणले का, बाईंनी सांगितलं म्हणून. अरे चांगदेवाला गुरु केलं मुक्ताबाईला त्याची जिरवण्याकरता. आणि पहिला मंत्र कुणाला सांगितला शंकराने, रोज अभंग म्हणताना, आदिनाथ उमा. कसं विसरता.
आणि पोटातून बाईच्या येता का पुरुषाच्या येतात? आमच्या संप्रदायामध्ये काही काही फेड आहेत, माझ्याकडे पर्यंत येतच नाही कोणी. त्यांना माहिती या माणसाच्या नादी न लागलेलं बरं. अभंग म्हणताना सकळ अशी येते आहे अधिकार. मग कुठे गेली प्रमाण तुमची? स्त्री शूद्र अंत्यज जन आदी करोनी वेश्याई. पहिलं नाव कोणाचं आहे? स्त्रीचं. आणि मग नाही कसं म्हणता? नाही कसं म्हणता? काय आधार आहे तुम्हाला नाही म्हणायला? आमच्या फळात 80 वर्षापूर्वी दादा महाराजांनी बाईला कीर्तन दिलं. ते म्हटले प्रमाणच आहे. कुळ जाती वर्ण आघवेची प्रमाण. स्त्री शूद्र अंत्यज जन आदी करोनी. आणि त्या वेश्येला पांडुरंगाने आपल्या मंदिरात स्थान दिलं. तिचं नाव कानोपात्र आहे ना. किती मोठा संप्रदाय हा, किती मोठा परंपरा आहे. म्हणून मनातला भेद टाकावा आणि जो नामस्मरण करतो तो कुठे जन्माला आला हे बघू नाही. तो पवित्र आहे, तो देह पवित्र आहे, एवढंच लक्षात घ्यावं. ज्यांना माळ घालायची असेल त्यांनी घालावं. मी बसणार आहे. माळा आम्ही विकत आणतो आणि त्याच्याबरोबर एक पुस्तक देतो माहितीची. त्याची किंमत 30 आहे. पंढरपूरून माळा आवडीचे सुंदर गळ्यात माळा आणतो मोठ्या मण्याच्या. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घावं. मग सकाळी उठल्यावर मंत्र जपावा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या तरी हरिपाठ नित्यनेमाने म्हणावा. वर्षातून एक पंढरीची वारी आळंदीची देऊची करावी. पुष्कळ झालं. आमच्या भडावला तर लोणावळ्याला मोठा आश्रम आहे. तिथे माणसं डिसेंबरला येतात. त्यांना सांगतो ती एक वारी घ्या. काय बिघडलं? काय मंदिर जर बघितलं तर थक्क होऊन जा. लोणावळ्याला जाऊन बघा. हां तुम्ही बघितलं असेल. असं मंदिर तुम्हाला बघायला मिळायचं नाही. 300 ट्रक लाल दगड राजस्थानहून आणलं. फक्त दगडाचं मंदिर आहे. 1 इंच सुद्धा तुकडा दुसरा कशाचा नाही. असं ते मंदिर बांधलेलं आहे. तिथे कार्यक्रम आता मुंबईला मंदिराचं काम चालू आहे मोठं. नव्या नेरुळला तिथे पर्याय नाही. नेरुळला राहायला आलो पण भजनाला जागा कुठे आहे? राहायला घर असण्याचं आम्हाला काय महत्त्व आहे? आम्ही आमच्या घरी नसतोच. रोज बेघर आहे. आज ह्याच्या घरी तर उद्या त्याच्या घरी. हां पण भजनाकरता आपल्या हक्काची जागा पाहिजे. कोणाला म्हणू नये आज एकादशी आहे कीर्तन करायला देता का? नाही. आपण आपल्या ठिकाणी. आज माझ्या घरामध्ये 125 वर्ष शुद्ध वद्य कीर्तन असतंच. आम्ही कुठेही बाहेर असो पण फडावरचं कीर्तन चालू राहतो. फड अखंड चालू राहतो. कधीही बंद नाही. रोज हरिपाठ आहे. रोज एकादशीला कीर्तन आहे. माघ शुद्ध दशमीचा सप्ताह आहे. बीजेचा सप्ताह आहे. गोकुळाष्टमी सप्ताह आहे. हे जे सांप्रदायिक कार्यक्रम आहेत ते चालतात. मी करतो, हे करतात किंवा आमची मुलगी करते आणि आम्ही तिघही नसतो तर फडावरचं कोणीतरी करतो. म्हणून माळ घाला, वारकरी व्हा. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री रुक्मिणी माते समान हे सगळं पाळा. एवढं पाळलं म्हणजे पुष्कळ झालं. ज्यांना माळ घालायची असेल त्यांनी सुट्टे पैसे हातात घेऊन यावे. मी माळ देईन. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आणि आत्तापर्यंत जी कीर्तनं केली त्याचं जे मानधन येतं ते सगळं मंदिराकरताच लागलेलं आहे. 83 सालपासून 83 सालपासून. एकही जे येईल ते तिकडेच. वारीत 2-2 हजार माणसं असतात. आमच्या वारकऱ्याला द्यायचं ठाऊकच नाही. बाबा मोठा अवघड असतो तो. दिंडीमध्ये येईल मला आनंद वाटतो त्याचा. ती तयारीतनीच वारीला जातो. दर्शन घेतो. पूर्वी 1 रुपया ठेवायचा, आता 10ची नोट ठेवतो. मोठा असेल तर 100 ठेवतो. महाराज तुम्ही बोलवलं वारीला आलो. बरोबर आहे. आता प्रश्नच भेटला ना. तुम्ही गुजराती मारवाडीचं बघा. एका देवळाला कोट्यावधी रुपये देतात. आम्हाला हे कीर्तन करून उभं करावं लागतं.
कोणाला वाटत असेल काय आहे, काय नाही, काय बाबा मला तर तुम्ही नुसतं जाऊन दुधेरे बघा म्हणजे तुमचं नजर फाटून जाईल. 20-21 एकरची जागा आहे. आज काय जागेची किंमत आहे तिथे जाऊन बघा. मंदिर कसं बांधलंय, तिथली व्यवस्था करणं किती अवघड आहे. महिन्याला ₹1,00,000 खर्च आहे तिथला. रोज अन्नदान चालू राहतं. आमच्या पोटापुरतं पूर्वीपासून देवाने दिलं आहे भरपूर. जमीन जमला पूर्वीपासून पिढीजात 5 पिढ्या आहे. काही आम्हाला खायला. बरं, माझ्या घरात सुपारीचं खांडसुद्धा नातवापर्यंत नाही. उद्याचं सांगता येत नाही, पण उद्याचंही सांगतो. महाराजांचा आशीर्वाद असेल तर तेही तसंच राहील. सुपारीचं खांडसुद्धा माझ्याकडे आलं तर कोणाला, कारण मीच खात नाही. भाजी भाकरी आमटी भात ते उत्तम उत्तम, त्याच्यात काही कमतरता नाही. कोणाचाही हरिपाठ चुकत नाही, कोणाचीही वारी चुकत नाही, कोणाची वारी कोणी करायची नाही. 2 महिन्याचं मूल असेल तर त्यांनी वारी यायचंच. माझ्याकरता तुम्ही जेवून चालतं का? नाही. मग माझी वारीला घरात कुरूप लावून येतो आम्ही सगळे. कोणाची वारी करायची नाही. इतक्या श्रद्धेने चालू आहे. माणसं विविध अर्थ काढत असतात, तेवढंच त्यांचं काम असतं. याच्यापेक्षा या जगाला तुकाराम महाराज पटले नाही, माऊली पटले नाही, तर की झाड की पत्ती बाबा महाराज तो कसा पटावा? नाही, कसा पटावा? तुकाराम महाराज पटले का? आणि अजून काही ना पटत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज पटले का? किती वाद नाही, किती वाद. तुकाराम महाराज पटले का? ज्ञानेश्वर महाराज पटले का? अहो नाही. बाबा महाराज तर काय की झाडकी पत्ती. तेव्हा कुणाला पटलं का न पटलं याचा मी विचार करत नाही. मला पटलं ते करत असतं. आणि जे पटलं ते तुमच्यासारखी कुठे असलं कीर्तन तरी येतात. एवढंच सांगायचं आहे. मी मोठा माणूस नाही आहे, तुम्हा वारकऱ्यांचा सेवक आहे. आशीर्वाद द्या, तुम्हीच आशीर्वाद द्या मला की परंपरा अखंड चालू दे. घरामध्ये अशीच मुलं जन्माला येऊ देत की जे पंढरीची वारी अखंड करतील. अशीच मुलं जन्माला येऊ देत. एवढाच आशीर्वाद द्या. बापदादाई माऊली आई अंबाई माऊली. बापदादाई माऊली आई अंबाई माऊली. बापदादाई माऊली आई. जय जय विठ्ठल, 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 जय जय लेकुरे वेणी वापरी उत्तरे करा क्षमा परद महाराज तुम्ही सुंदर नाही विचारिला अधिकार व्यापला. क्षमा परद महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी बराबरा. क्षमा परद महाराज ज्ञानदेव. विठ्ठला 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 बोला पुंडलिकावरती विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावरती ज्यांना माळ घालायची असेल त्यांनीच वर यावं. उगी सगळ्यांनी गर्दी करू. विठ्ठल
माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज परमार्थाचा कळस, अध्यात्माचा कळस आणि अवताराचा कळस. झाला अवताराचा कळस, पिका आला ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणजे ब्रह्मरस, अवताराचा कळस. ज्ञानोबारा पाया आहेत म्हणून पिता येत नाहीत. म्हणून ज्ञानेश्वरी अमृतानुभव ग्रहण करण्याकरता कठीण जातं. मराठीच, पण ती अशी मराठी कौतुक आहे. माझा मराठाची बोल परी अमृतातेही पैजाजी. एखाद्या आपल्या मुलाचं आपण कौतुक करतो, सगळेच करतात. जरा बोलू नका तिथे कुणी. कीर्तन चालू आहे याचं भान ठेवा. काय जगद्गुरु तुकाराम महाराज, काय ज्ञानेश्वर महाराज. आज एका पवित्र देहाचं स्मरण आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत, जे रामनामाचं चिंतन करत होते, प्रभूचं चिंतन करत होते. मला वाटतं रामाचं मंदिर आहे ना, आणि त्या मंदिरापुढे कीर्तन आहे. वारकरी संप्रदाय हा नामावर आधारित संप्रदाय आहे, नाम अधिष्ठित संप्रदाय आहे. किती ज्ञानेश्वरी मोठी असली, किती गीता मोठी असली आणि तत्वज्ञानामध्ये अमृतानुभवाने कळस जरी गाठला, तरी शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी खांद्यावर पता घेऊन नामस्मरण करत पंढरीची वारीच केली. हा त्यांच्या अध्यात्माचा कळस आहे. त्यांच्या अध्यात्माचा कळस चिद्विलास हा भाग निराळाच आहे, तसा जगात नाही. नाही का? वेदांत शास्त्र म्हणतात, शास्त्र अवघड आहे, आणि यांच्या तत्वज्ञानाचं नावच विलास आहे. चिद तत्वाचा विलास. काय गंमत आहे. वारकरी मंडळी बरीच आहेत म्हणून बोलतो, नाही का? प्रत्येक गोष्टीचा विलास कळला पाहिजे. वाजवता येणं महत्वाचं नाही आहे, कुठे कसं वाजवायला पाहिजे की जेणेकरून कीर्तनकाराला गती मिळेल, आणि कीर्तनकाराने अशी उत्सन्न दिली पाहिजे की वाजवणारलाही सवड दिली पाहिजे, तर तो विलास आहे. आता बघितलं तुम्ही, आलं का लक्षात? हां, वाजवणारला साथीदार त्याच्याकरता असतो. साथी म्हणजे रोज साथ करणारा, त्याला माहिती पाहिजे की काय वाजवायला पाहिजे. माझं म्हणणं कळलं का? काय वाजवलं म्हणजे रंगत वाढेल, नुसतं कौतुक नाही. कौतुक तर कोणाचंही करतो. काय अहो तुमचा मुलगा दारू पितो, अहो पिऊ द्या हो, पण महिन्याला ₹1,00,000 कमवतो. आता हे काय कौतुक आहे? नाही, हे काय कौतुक आहे का? काय काय शहाणपणाचं काय? आणि काय सांगू तुम्हाला, अशी तशी बाटली पित नाही, 5,000ची एक पितो. कौतुक. अमृता ते पैजा जिंके असं कौतुक. माझा मराठाची बोल कौतुक आहे, पण अमृता ते पैजा जिंके असं कौतुक आहे. कौतुक म्हणजे कळलं का? आपण लहान मुलाचं कौतुक करतो, अशुद्ध मराठी बोलतो पण त्याचं कौतुक. बोल बाबा सोन्या, बाबा लय गोल, लो गोल. आता गोड का गोल? गोड, पण त्या गोलचं सुद्धा कौतुक. माझा बाबा काय गोड बोलतो, माझा बाबा काय गोड बोलतो, कौतुक. तसं मराठी भाषेचं कौतुक ज्ञानेश्वरीत पाहायला मिळतं, अभंगात पाहायला मिळतं, आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयाचं दर्शन पंढरीच्या वारीत घडतं. नाही का? अंतःकरणातली भूमिका काय?
नाही का? बाबा महाराज काय विशेष आहे? पंढरीचा वारकरी आहे हे विशेष आहे. माझं म्हणणं कळलं का? उत्तम गाणं, त्याच्याबद्दल काही नाही. खानसाहेब गवई ऐकून शिकलोय, तशीच माझी पोरही तयार आहेत. भजन असं करावं कीर्तनातलं की त्याच्यातच समाधी लागावी, नाही तर चौथ्या वेळेला रामकृष्णारीचा समाप्ती आणि कीर्तनाची समाप्ती. अहो कीर्तन कशा करताय? तर तुम्ही रामकृष्णारी भजन करण्याकरताय. ते जर केलं नाही तर पुढचं भजन आणि कीर्तन काय होणार? कीर्तन हे तुमच्या बुद्धीचं कौशल्य आहे, तुमच्या विद्वत्तेचं लक्षण आहे. मग ते चुकीचं किंवा बरोबर समाजाला काय कळतं? आता जे अलीकडचे कीर्तनातले गवई सारेगम म्हणतात ते कुणाला कळतं? हे नवीनच निघालं सगळं. हा, कीर्तनामध्ये गाणं असावं पण भजनाच्या ढंगाने असावं, बरं का? भजनात गाणं असावं, गाण्यात भजन नसावं. कालवणात मीठ असावं, मिठात कालवण नसावं. काय म्हटलं मी? नाही, कालवणात मीठ बरोबर आहे, पण मिठात कालवण शोभन दिसतं का? नाही का? कौतुक. आमचाही वाजवणारा चांगला आहे, हे बसलेले चांगले आहेत. तुमचं नाव विसरलो. वाल्मिक नलवडे. हां, अरे माळकरीच आहेस की तू माझा? म्हणजे पुरी माळकरी होतास माझा? हां, पूर्वी. हा बा असं होतो. म्हणजे मला वाटलं तू म्हणतोयस मी पूर्वी तुमचा माळकरी होतो. आता माझा माळकरी म्हटल्यावर फिरकी घ्यायला काहीच हरकत नाही. ते केस बीस वाढवलेस ना, त्यामुळे तू एवढा मोठा महाराज दिसतोस की मला ओळखलंच नाही. त्यावेळेला तू केस बीस वाढवले नव्हतेस. केस वाढवणे हे परमार्थ वाढण्याचं लक्षण आहे. आता सोडत नाही तुला. अवघड आहे गणित सगळं परमार्थाचं. परमार्थाचं गणित इतकं सोपं नसतं महाराज. आज 150 वर्षाची परंपरा, ही 6वी पिढी उभी आहे. वारी 125 वर्ष झाली, पण दिंडी निघालेला 103 वर्ष झाली यंदा. मी मोठे पण सांगत नाही. जो बसलो इथे, माझं 85 चालू आहे. म्हणजे 85 वर्ष वारकरी संप्रदाय मुरलेला आहे माझ्यात. उगीच काहीतरी बसलो आणि सांगितलं असं नव्हे, कुठच्या तरी संस्थेत गेलो आणि पाठ केला असं नव्हे. पोटातच मुरलाय वारकरी संप्रदाय. माणसं मला गमतीने विचारतात वय किती. मागे एकदा प्रवासात होतो, विचारलं होतं वय, तेव्हा माझं वय होतं 54. तर मला विचारलं तुमचं वय किती? 54. वाऱ्या किती झाल्या? म्हटलं 55. मला म्हणाले बाबा महाराज तुमचं कोडं कळत नाही. म्हटलं कशाला? आईच्या पोटात सुद्धा एक वारी केली, ती सोडायची का? हा, पोटात असताना मला आईने घेऊन वारी केली, ती 55 वाऱ्या झाल्या. तेव्हा वारकरी संप्रदाय काय, अगदी त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. काय वाजवणं, काय गाणं. गाणं एवढ्या करता शिकलो की भजन चांगलं व्हावं. आहे वाल्मिक वाजवणारा, पण पखवाज लावता आला नाही तर मग लाव्या करतात. म्हणजे तुझं बोलणं नाही मी. काय चाललंय? महाराज आले का? नाही, लावालावी चालली आहे. नाही का? कौतुक कशात आहे? वाजवणं हे जसं कौतुक आहे, तसं पखवाज लावता येणं हे त्याच्यापेक्षाही मोठं कौतुक आहे. म्हणून अनेक जण आहेत की वाजवतात पण लावता येत नाही. लावता येत नाही. त्याच्याकरता सूर हाडीमाशी बनला पाहिजे. नुसतं बोट टाकलं तर कळलं पाहिजे. एकदा जर स्वर दिला तर पुन्हा थाप टाकायची गरज नाही, त्याच्यावरच पखवाज लागला पाहिजे. इतका कानात सूर भरला पाहिजे. आमच्या कानात जर आसूर भरले असतील. सूर म्हणजे देव. देवांना काय म्हणतात? सूर. आणि ज्याच्याकडे सूर नाही तो असूर.
आणि एका सुरात 2 सूर काढतो तो बेसूर. म्हणजे ऋषभ लागलाय का गांधार लागला हे त्यालाही कळत नाही आणि ऐकणालाही कळत नाही, नामे बेसूर. माझं म्हणणं कळलं का? वारकरी संप्रदाय ज्ञानोबाराय गवई होते म्हणून विरहिण्या बाहेर पडल्या. सुंदर गाणं येतं. गाणं आल्याशिवाय इतके सुंदर शब्द बाहेर पडणार नाहीत. माझं म्हणणं कळलं का? त्याची लय, त्याचा ताल, त्याच्या चाली आता नाही राहिल्या. चालीचे झाले. हरिपाठ सुद्धा काय, हरे मख्या म्हणा, हरे मख्या म्हणा, पडण्याची गणना कोणा कार्ये पड. आलाला हरी पळून जाईल. अरे कुणी सांगितलंय तुम्हाला नीट गाव? साधं गाणं. देवाची द्वारी भाक्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, साधं म्हणा ना. कुणी सांगितलं तुम्हाला अगदी ताल सुरात यायला पाहिजे? पण म्हणता ते नीट म्हणा ना. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भजन ते ओंगाळवाणे आणि नरका जाणे चुकेना. म्हणून आमच्या कीर्तनामध्ये भजन इतकं जोरदार होतं की त्याच्यातच समाधी लागली पाहिजे. भजन नव्हे ते भोजन आहे. भगवंताचं भजन हे भोजन आहे. काय म्हटलं मी? भगवंताचं भजन हे भोजन आहे. नामदेवराया काय आवडत होते? तर नामदेवराया सतत भजन करत होते म्हणून आवडत होते. काय आवडत होतं? ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी. का? हे ज्ञानियांचे राजे, पण हे नामातले देव होते. हे ज्ञानदेव आणि हे नामदेव. आणि नामदेव असल्या कारणाने ज्ञानोबारायालाही म्हणावं लागलं, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी. म्हणून जे जे देह नाम घेतात ते पवित्र आहेत. अंगावर पाणी घेतलं की अंग धुतलं जातं. तसं जिव्हेने नाम घेतलं की देह पवित्र होतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. काय लिहितात पावरने? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. अर्थ सांगू का? त्याच्याकरता तर बसलोय. पुण्याची गणना कोण करी शब्दाचा अर्थ, ज्यांनी पाप केला असेल त्यांनी पुण्याकडे जावं. ज्याच्या पोटात दुखत असेल त्यांनी डॉक्टरकडे जावं. ज्याच्या दुखतच नाही त्यांनी जावं का? वारकरी इतकं नामस्मरण करतो आणि मोठं पाप तर घडतच नाही. लहान सहान पाप घडत असतील, घडतातच. कोणीही टाळ्याला जीभ लावून म्हणू नये की घडलं नाही. रस्त्याने चालता चालता काहीतरी पायाखाली येऊन मरेल आणि हत्या होईल. नाही म्हणता? नाही म्हणता? नाही. खोटं बोलू नका म्हणणारे सुद्धा खोटं बोलावं लागतं. आम्हालाही बोलावं लागतं. पण खोटं कोणाच्या वाईटाकरता बोलू नये, खोटी साक्ष देऊ नये. व्यवहारामध्ये खोटं बोलावंच लागतं. आता भाजी मार्केट आहे, हो फ्लावर द्या की, 50 रुपये. काय 50 40ला द्या.
अहो आम्हाला 60ला पडलंय, कुजून जाईल म्हणून विकतोय. निव्वळ खोटं. पण हे खोटं बोलल्याशिवाय त्याला ते 50-60 रुपये मिळायचे नाहीत ना. आता ह्याला खोटं म्हणावं का व्यवसाय म्हणावा? व्यवसाय हे चालतंच. आलं का लक्षात? भाऊ आला, त्याला नड होती, बाई 100-200 काढून देते. नवऱ्याच्या खिशातून चोरलेले रुपये. तुम्ही चोरांच्या करता लांब कधी जाऊ नका, घरातच तुमच्या चोर आहे. मला सांगा, ह्या बायकांच्या लुगड्याच्या पैशात जे ठेवलेले असतात, कुठे गेली कमवायला? तुमचेच ना. आणि हे आपल्यालाही माहिती असतं. माहिती नसतं असं का? माहिती असतं. आपणही म्हणतो असू दे, नडी आडीला. मग याला कमी पडतात तेव्हा तो म्हणतो त्याच्याकडचे 200 रुपये दे की. हा, तुम्ही कमावता ना, माझ्याकडून कुठून आले? मग तो हळूच म्हणतो, परवा भाजीला 100 दिले होते, त्यातले 80 लागले, 20 कमिशन. तुम्ही कमिशन एजंट बाजारात बघू नका, घरातच कमिशन एजंट. कशा करता सांगितलं? पाप घडला असेल तर पुण्याची किंमत आहे. किरकोळ हे आता खोटं बोलणं अमकं हे काही पापात घडत नाही. हा व्यवहाराचा भाग आहे, हा जीवनाचा भाग आहे. आता माझं 85 मला म्हणतात परभणीला या. आता कसं जाणार मी? बरं, पूर्वीची सगळी गावं फिरल्यात, 15 लाख माळा झाल्यात. इतका समाज आहे माझा. काना कोपरा झालाय, अगदी हिमायतनगर, आंध्र प्रदेश, कर्नाटक सगळं झालंय. आता तिथल्या महाराज या ना. अरे बाबा नाही, मला वेळ नाही. खोटं बोलावं लागतं. तारीख मोकळी असतो. डायरी बघू, आता दुसऱ्याची डायरी बघू नाही बाबा. नाही, मला आता इथल्या इथे येणं मुश्किल. आलं का लक्षात? हे गाव इतकं वेडं वाकडं, मला वाटलं आता आपण कुठे गेलो, कुठे आंबी आहे का कोणाला माहीत, तेही कळे ना. आल्यानंतर इथे दिसलं मंडप, पावलं. म्हटलं आलं कशा करता? म्हटलं की जीवनामध्ये मुलाशी खोटं बोलता का नाही? अगदी तुमच्या खिशात किती आहेत ते मुलाला माहिती आहेत का? बिलकुल नाही. कळून देऊच नाही. तुम्हाला वर्म सांगतो, सगळं कधीही मुलांना देऊ नका. हातचा राखून व्यवहार करा. सगळं त्यांना दिलं, माझा बाबा, की त्या बाबाने तुमचा गळा दाबला म्हणून देऊच नाही. नड पडली, मी गावात आलो पुण्याला, खिशात काही नव्हतं. तुझ्याकडे आता इतकं घर आहे, तुझं घरात राहतोयस, तुझ्या हे घर तुझ्या नावावर करून ठेवलंय. तूच कमव आणि खर्च कर. आपल्या हातातला हुकूम सोडू नये. कळलं का तुम्हाला? हुकूम सुटला की सगळं संपलं. हे पत्त्याचा डाव असतो की नाही, लहानपणी आम्ही खेळत होतो. तर पत्त्याच्या डावात गंमत आहे. हुकूम बदलला की राजा सुद्धा कवडी किमतीचा ठरला. इस्पिकचा राजा काय, इस्पिकचा एक्का काय, बदामचा एक्का काय, बदामचा राजा काय. आता इस्पिकचा पहिला डाव होता, हुकूम इस्पिक होता. दुसऱ्या डावाला चौकट झाला. दुसऱ्या डावाला हुकूम काय झाला? चौकट. मग खेळणारा मोठा उशात होता, त्यांनी बरोबर पानं धरून ठेवली होती. शेवटची दुर्री चौकटची हातात होती. काय होती हातात? आणि त्याने शेवटचा म्हणून इस्पिकचा एक्का टाकला. टाकल्याबरोबर हिने चौकटची दुर्री टाकली. दुर्रीने एकल्याला मारला. नाही कळलं? 2 दिवसापूर्वी चौकटीतून आत आलेली दुर्री मामांजी आता थकलाय तुम्ही, कशाला उगीच गडबड करता, बसा. मारला एक्का. कोणी मारला? चौकटच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून आलेली दुर्री
पण एक्का गप्प बसला. राणी पण होती, ती पण गप्प बसली आणि हा तर गुलामच. सांगितलं का पत्त्याचा डाव तुम्हाला? लग्न झालं की हा गुलाम, ती म्हणेल तस नाही, चालतच नाही. बाबा तुम्ही जरी असला तरी काही चालतं का? अहो माझंही चालत नाही. असा एक तरी मनुष्य काढा की ज्याची बायको त्याला म्हणत नाही तुम्हाला काही कळत नाही. आहे ना? आता म्हणण्याच्या पद्धत निराळ्या आहेत. आता काय, माझी परंपरा मोठी आहे, गादीवर आहे, महाराज आहे, जगभर नाव आहे, तेव्हा बायको त्याच आदराने बोलते. ती वारकऱ्याच्या घरातली. त्यांच्या आजोबा शेडगी दिंडीचे विणेकरी होते, पांडुरंग बुवा जाधव. त्यांना अख्खा गाथा पाठ होता. तेव्हा अशा वारकऱ्याची मुलगी तेव्हा त्या संस्कारात वाढलेली आहे. ती कधीही उलटं बोलत नाही, पण एवढं तरी म्हणते, आता वय झालं, अजून किती कार्यक्रम करायचे, केव्हा कळायचं तुम्हाला? याच्यापेक्षा पुढचं बाकी बाबा वाक्यप्रमाण हे बरोबर तर बरोबर आहे, ती कधी म्हणणार नाही, हे चुकीचं आहे. पण एवढं आता 85 झाली, देवाने सगळं तुमचं अजून आवाज बिवाज नीट नेटावर ठेवला आहे, पण किती देवाची तरी परीक्षा पाहता, केव्हा तुम्हाला कळायचं नाही का? पण ते केव्हा तुम्हाला कळायचं याच्यामध्ये तुम्हाला कळत नाही म्हणून नाही आहे, तुमच्यातला जिव्हाळा तिच्यात आहे तो प्रगट होतो. त्या कळत नाही म्हणून कळत नाही असं नव्हे, तिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल तो जिव्हाळा आहे, तुमच्याबद्दलची आपुलकी आहे. म्हणून नवरा पुरुष एकटा असेल तर तो उदास होऊन जातो, त्याचं जीवन संपतं. किती जरी असलं, बाहेरून दमून आल्यानंतर कोणतरी रागवायला पाहिजे ना घरात. चहा केला नाहीस, काय करतोस घरात? ते म्हणते रागवा, माझ्याशिवाय आता ऐकायला राहिलेच कोण? जरा सुनेला बोलून बघा की. सुनेला बोलून बघा, मग ऐकतो, मी ऐकतो काय, मग ती म्हणते मी ऐकते. आणि तुम्ही ज्या दिवशी ओरडणार नाही ना, त्या दिवशी मला वाटतं खरंच रागवलं आहे. माझं म्हणणं कळलं का? हे काही प्रेम आहे, प्रेम आहे. तसं त्या रागवण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे, जनाबाईच्या शिव्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. अरे विठ्या, पांडुरंगाला ते आवडत होतं, पांडुरंगाला ते आवडत होतं. जिजाबाई काही कमी शिव्या देत होती का? पण भाकरी तिच्या हातची खात होते. भंडारा डोंगरावर जात होते, त्या तुकाराम महाराजांनी विचारायचं, आवले जरा जेवण जास्ती आणलेत का? जेवा की पुढे, कशा त्या काळ्याचं मागे लागलाय? अगं तसं बोलू नये, विश्वाचाने आशेल आशेल, पण तुमच्या माझ्यामध्ये तो आला, वाटोळं केलं याने माझ्या संसारात. प्रत्येक बाईला वाटतं की आपला नवरा आपल्या भोवती फिरावा. आता हे जर पांडुरंगाभोवती फिरू लागले तर जिजाबाईला वाईट वाटेलच ना. पण एक मला सांगू का, तुकाराम महाराजापेक्षा सुद्धा जिजाबाई मोठी आहे. तुकोबारायच्या अभंग ऐकत होते, हिच्या शिव्या ऐकत होते, आहे का नाही? शिव्या ऐकून सुद्धा पुन्हा दुसऱ्या दिवशी तिच्याकडेच येत होते, जात नव्हते. लक्षात घ्या. त्याचं कळलं का? अहो ती नामधारक होती, तिच्या ध्यानी मनी विठ्ठलच होता. विठ्ठलाने वाटोळ केले, विठ्ठलाने वाटोळ केले, विठ्ठलाने वाटोळ केले, विठ्ठलाने वाटोळ केले. साखर खाल्ली की डायबिटीस होतं, साखर खाल्ली की पण तोंडात साखर आहे ना, साखर खाल्ली की डायबिटीस होतं हे टोंबणे जरी म्हटलं तरी साखर आपलं काम करतेच. तसं विठ्ठलाने वाटोळ केलं, विठ्ठलाने वाटोळ केलं हे म्हणता म्हणता विठ्ठलाचा जप होतच ना. हा, नीट लक्षात घ्या. म्हणून पवित्र तो कीर्तन काय चाललंय, विषयाला सोडून नाही, फक्त ऐस पैस कीर्तन चाललंय. पवित्र मी अभंग सोडवत नाही,
माणसं म्हणतात अभंग सोडवा. अभंग सोडवायचा नसतो, अभंग तुझी सोडवणूक करतो. आणि तू काय अभंग सोडवतो? काही काही अजून मला माझं वय तसं लहानच आहे, नाही मला कळतच नाही. महाराजांनी अभंग चांगला सोडवला. महाराज सुटलेत का अजून? अरे सोडवला काय म्हणतोस? अभंगाबद्दल जे पांडुरंगाने सुचवलं ते सांगितलं. दुसरा एक शब्द आहे. आता मी माझं चिंतन याच्यावर सांगतो. तुझं चिंतन एवढा मोठा लागून गेलास का की तुकोबाराच्या चिंतनातून अभंग पडलेला बाहेर, त्याच्यावर तू चिंतन मांडणार? महाराजांचा अभंग आहे, मायबाप सुचवतील ते सांगेन. लीनतेने बोलावं. आपलं चिंतन आणि अभंग सोडवायचा नाही. नाही, अभंग धरून ठेवावा, कधी सोडू नका. असा धरून ठेवावा की अभंगाने तुम्हाला धरून ठेवलं पाहिजे. अभंगाने तुम्हाला धरून ठेवलं पाहिजे. म्हणून पवित्र तो देह. कोणचा देह पवित्र? 400 रुपयाची साबणाची वडी वापरतो तो. एक लक्षात ठेवा, तो स्वच्छ आहे पण पवित्र नाही. स्वच्छ आहे मान्य करावं लागेल, पण पवित्र म्हणाल का? नाही नाही. संतांच्या चरणाचं तीर्थ अगदी 100% शुद्ध पाणी नाही. ते दुसरा अर्थ. आपण काय टाकतो? दही टाकतो, दूध टाकतो. संत चरण रज. मग ते तसं बघितलं ते स्वच्छ आहे का? पण संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. काय ताकद आहे? म्हणून पवित्र निराळं आणि स्वच्छ निराळं. काही माणसं स्वच्छ असतात पण पवित्र नसतात. काय म्हटलं मी? कपडे अप टू डेट पण स्वच्छ आहे, पण पवित्र आहे का? दारू सोन्याच्या पेल्यात पिली म्हणून पवित्र मानायची का? ओंजळीने चंद्रभागेचं पाणी घ्या, पवित्र आहे. चंद्रभागे करिता एक स्नान. चंद्रभागे करिता एक स्नान. चंद्रभागे करिता एक स्नान. चंद्रभागे करिता एक स्नान. तुझे दोष पडती रानुरान. तुझे दोष पडती रानुरान. मग तू अवघाची सुख रूप होती. 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 चंद्रभागा डोळा देखलिया. सकळई तीर्थे घडली एक वेळा. आंघोळ केल्यावर नाही, डोळा देखलिया. हेच त्या अभंगाचं वर्म आहे. काय? चंद्रभागेला गेला, स्नान केला नाही, नुसतं चंद्रभागा डोळ्याने बघितलं. हे बाबा महाराज म्हणत नाहीत, जगद्गुरु म्हणतात. विचार करून बघा. म्हणून जो देह रोज नामस्मरण करतो, रोज हरिपाठ म्हणतो, तो देह पवित्र आहे. कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही, पवित्र आहात काय महत्वाचं आहे. रामेश्वर पवित्र नव्हता, तुकोबाराची माळ घातल्यानंतर पवित्र झाला. मंबाजी शेवटपर्यंत तसाच राहिला, त्याच्यात काही पालट झाला नाही. बरोबर आहे ना? रामेश्वर भट्टांचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा तुकोबारायचं महत्त्व कळलं त्यांना सोडलंच नाही, शेवटपर्यंत टाळकरी म्हणून फिरले त्यांच्या मागोमाग. आणि कसं लिहिलंय? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजान.
भट विराज म्हणे रामेश्वर भट विराज तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तू गोवा समर्थ धन्य तू गोवा समर्थ आत्मा विष्णू नाही तुझा आत्मा विष्णू नाही तुझा धन्य तू गोवा समर्थ धन्य तू गोवा समर्थ काय म्हणले वया बुडवल्या अपवित्र होते म्हणून ती बुद्धी झाली पण संताच्या संगती म्हणून मार्गगती प्राप्त झाली आणि इतके पवित्र झाले की काय दिसले म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा रामेश्वर भट्टाची माझी गाठ पडली मी म्हटलं एवढं भट लिहायची गरज काय तुम्हाला साधं म्हणे रामेश्वर इतपत ठीक होतं पण भट्ट लिहायची गरज काय ते म्हणले बाबा महाराज तुला माहिती नाही तो हे आमच्या मंडळीने ओळखत नाही ते म्हणतील रामेश्वर भट नव्हता म्हणून शरण घ्यायला तेव्हा मी मुद्दाम लिहून ठेवतो मी भट असून सुद्धा तुकोबा राहायला शरण काय गुरु कोण असावा वर्षा कुळातला असावा श्रेष्ठ जातीतला असावा हे तर शूद्र शूद्रवंशी जन्मलो घोकायाक्षर मदनाही अधिकार आणि असे तुकाराम महाराजांना शिष्य कोण झाला आणि उत्तराधिकारी कोण झाले नळोबाराय कुलकर्णी झाले ना त्यांच्या मनामध्ये ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य शुद्ध नव्हता योग्य होता त्याच्याकडे दिलं माझं म्हणणं कळलं का प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागेली नको अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवेली वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दवडोनी अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली जय जाजी सद्गुरु स्वामी जय जाजी सद्गुरु स्वामी निज शांती वरिली जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा सारख्या ओव्या तुकाराम महाराजांवर कोणी केल्या नाहीत आहे ना मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी
महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, तुझी उपमा नाडळे यलोकी. भव सिंधुसी बांधिला से तुझेणे भव सिंधुसी बांधिला से तुझेणे, अनाथा दिना कारणे. सद्गुरु तुकयाने. तुकाराम तुकाराम म्हणून ज्यांनी बुडवलं ते म्हटले तुकाराम 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 पवित्र होते. नामस्मरण केल्यामुळे माधाजी पंत कुलकर्णी, रामेश्वर भट्ट, नळोबाराय या सगळे त्यांचे शिष्य झाले. किती पवित्र. उच्च कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा कळलं की महाराजांचे इतके पवित्र नाही. कुळ पवित्र असेल पण तुम्ही पवित्र आहात. माझं म्हणणं कळलं का? कुळ पवित्र असेल पण तुम्ही पवित्र आहात का? तुम्ही तसे पवित्र होणार नाही. काय करायला पाहिजे? नामे तरला नाही कोण, 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 ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, ऐसा द्यावा निवडून, नामे तरला नाही कोण, नामे तरला नाही कोण. कोण तरला नाही, कोण तरला नाही. अजामेळा, भिल्ली, तारिली, कुंटिणी, कोण तरले नाही, कोण तरले नाही. ज्ञानाने अहंकार निर्माण होतो, नामाने अहंकार नाहीसा होतो. ज्ञान अभिमान दुर्वासाशी व्यर्थ शापिले अंबरीशासी, मज होणे पडले त्या विषाशी ज्ञानाभिमानासी भिवून. ज्ञानाभिमान ब्रह्मयासी चोरून नेले गोपाळ वत्साशी,
मग होणे पडले त्या विषयासी ज्ञानाभिमानाशी भिवणे. आणि तुकोबाराय माझे किती लिहिल, पण तसेही रग होती अंगामध्ये. पावर कशी होती? खोट विन लाळ ब्रह्मज्ञानी आधी. काय पावर? कोणी जर ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत गपारे एक कीर्तनाला तुला लाळ घोटायला लावतो. हा अभिमान आहे का स्वाभिमान आहे? आणि आपल्या संप्रदायाचा आपल्याला स्वाभिमान असायलाच पाहिजे. असणं आवश्यक आहे. उगीच काही बरं वाटून जमत नाही. तिथे माणसं जगचे जमतात म्हणून जाऊ नये.